रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथून मुंबई अगदी काही किलोमीटर अंतरावर तुम्हाला दिसतीये सुद्धा, पण तरीही तुम्हाला खूप शांत वाटतंय. कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक ऐकू येत नाही, कुठल्याही प्रकारचा नॉईज ऐकू येत नाही. चारही बाजूंना तुमच्या समुद्र आहे. अर्थातच तुम्ही एका बेटावर आहात. त्या बेटावर असलेलं मंदिर तुम्हाला दिसतंय आणि तिथे नेव्हीची एस्टॅब्लिशमेंट सुद्धा आहे, हे तुम्ही पाहू शकताय. आणखीन एक खूप स्पेशल जागा आणि खूप मोठा असा इतिहास आहे या ठिकाणी. आज आपण जाणार आहोत खांदेरी किल्ल्यावर. खांदेरी किल्ल्याचं नाव फार लोकांनी ऐकलं नसेल, याचं कारण हा इतिहास आपल्यापर्यंत जास्त पोहोचलाच नाहीये. पण अतिशय मोक्याचं ठिकाण खांदेरी किल्ला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये समुद्र किनाऱ्यापासून काही अंतर आत बोटीने गेल्यानंतर तुम्ही या किल्ल्यापर्यंत पोहोचता. जर आकाशामध्ये व्हिजिबिलिटी असेल तर त्या किल्ल्यावरून तुम्ही साऊथ मुंबई जी आहे ना ती सुद्धा पाहू शकता. या किल्ल्याचा इतिहास सुरू होतो सन 1679 पासून. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबईच्या इंग्रजांना आणि जंजिऱ्याच्या सिद्धींना जास्त शह मिळावा यासाठी खांदेरी बेटावर एक किल्ला बांधायचं ठरवलं. मराठा आरमारातले खूप मोठे अधिकारी मायनाक भंडारी यांना त्यांनी ही जबाबदारी दिली आणि 1679 साली ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मायनाक भंडारी या बेटावर येऊन पोहोचले. त्यांनी या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. पण एक फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबईचे इंग्रज आणि जंजिऱ्याला असलेले सिद्धी यांना ही गोष्ट अजिबात पचली नाही. किल्ला बांधायला सुरुवात झाल्यावर अगदी 8 दिवसांमध्येच मुंबईच्या इंग्रजांनी 2 गुराबा हे बांधकाम नष्ट करण्यासाठी पाठवल्या. त्यांची नावं होती हंटर आणि रिव्हेंज. फ्रान्सिस मॉलिव्हेरर, सार्जंट नॅश असे अनेक इंग्रज अधिकारी हे बांधकाम थांबवण्यासाठी आले होते. पण आपल्या मावळ्यांनी हे बेट आपल्या हातून जाऊ दिलं नाही. 2 गुराबा कमी पडल्या म्हणून सुरतेवरून इंग्रजांनी भाड्याने काही गुराबा आणल्या. तरीही हे बांधकाम थांबू दिलं गेलं नाही. हे बेट फक्त किल्ल्यामुळे नाही तर इथे असलेल्या वेताळ मंदिरामुळे सुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहे. अनेक कोळी गीतांमध्ये सुद्धा या वेताळ मंदिराबद्दल उल्लेख तुम्हाला आढळतो. आणि या मंदिराचं महत्त्व आणखीन एका गोष्टीसाठी आहे की त्या एरियातले सर्व कोळी बांधव जेव्हा मासेमारीला सुरुवात करतात तेव्हा पहिल्यांदा या मंदिरामध्ये येतात, नमस्कार करतात, आशीर्वाद घेतात आणि मगच मासेमारीला ते सुरुवात करतात. या बेटावर एक टेकडी आणि त्या टेकडीवर एक ब्रिटिशकालीन इमारत आहे जी आज भारतीय नेव्हीच्या ताब्यात आहे. जेव्हा आपल्या खांदेरी किल्ल्याला जायचं असतं तेव्हा सगळ्यात आधी आपण जातो अलिबागला. अलिबागला आम्ही गेलो. अलिबागवरनं थळ नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या थळवर गेलो. थळचा समुद्र किनारा तुम्हाला दिसतो आणि समुद्रामधनं प्रवास सुरू होतो एका बोटीने आणि तो प्रवास जवळजवळ 1.5 तासांचा असतो. जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये एक 10 मिनिटाच्या अंतरावर जाता तोपर्यंत सर्व ठीक असतं, पण थोडंसं तुम्ही जेव्हा खोल समुद्राकडे जायला लागता तेव्हा तुम्हाला जाणवतात त्या लाटा. आता ही बोट बुडेल की काय असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊन जातात. बोट इकडून तिकडे तिकडून इकडे असे हेलकावे खात असते आणि तुम्ही जीव मुठीत धरून त्या बोटीवर बसलेले असता. खांदेरी किल्ल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी एक उंदेरी नावाचा किल्ला सुद्धा आहे आणि ते बेट तुम्हाला रस्त्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये दिसतं. खांदेरी किल्ल्यावर एक सुप्रसिद्ध असा एक दगड सुद्धा आहे. हा दगड भला मोठा आहे, पण जेव्हा या दगडावर तुम्ही छोट्या दगडाने असं मारता तेव्हा तुम्हाला स्वर उमटतायत असं दिसतं. तुम्हाला दगडांवर दगडांचा आवाज नाही तर स्वर ऐकू येतात आणि हे मी स्वतः सुद्धा अनुभवलंय. मला पण आश्चर्यच वाटलं होतं, पण काहीतरी युनिक आणि भारी बघायला छान वाटतं. प्रत्येकाने खांदेरी किल्ला इतिहासासाठी आणि मंदिरासाठी, तिथल्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत त्या बघण्यासाठी नक्कीच यावं. पण एक फार महत्त्वाची गोष्ट मला इथे जाणवली ती म्हणजेच प्रशासनाचं दुर्लक्ष आणि अस्वच्छता. किल्ल्यावर एकही दगड असा नसेल जिथे लोकांनी त्यांची नावं लिहून ठेवलेली नाहीत. किल्ल्यावर अनेक ठिकाणी तुम्हाला अशा जागा दिसतील जिथे दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. अनेक प्रकारचा कचरा तुम्हाला तिथे दिसतो. या गोष्टींकडे प्रशासनाने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, कारण हा आहे आपला वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधायला सांगितलेला किल्ला म्हणजे आपल्यासाठी तीर्थस्थळच आहे. किल्ल्याला नक्की भेट देऊयात आणि याविषयी जनजागृती सुद्धा पसरवूयात. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.